करंजगाव येथील पौराणिक सिद्धेश्वर महादेव मंदिरात भौमप्रदोष निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी गर्दी। गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या करंजगाव येथील हे मंदिर फार पुरातन काळातील असून प्रभू श्रीरामांनी स्वतः हस्ते सिद्धेश्वर महादेवाच्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आल्याने हे अतिशय जागृत देवस्थान आहे। भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने प्रत्येक सोमवार प्रदोष एकादशीला भाविकांची विशेष दर्शनासाठी गर्दी असते। सिद्धेश्वर महादेव मंदिराचे महंत श्री विठ्ठलनाथ महाराज, पुजारी जोगदंड बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली करंजगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने गोदावरी नदीच्या तीरावरील असलेला हा मंदिर परिसर अत्यंत सुशोभित असून सावली देणारी झाडे, गोदावरी नदीवरील गोदाकाठ आकर्षक आहे। येथे वर्षभर विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। दररोज रात्री कीर्तनासाठी दूरवरून पंचक्रोशीतील भाविक येतात। काल सोमवार एकादशी, आज माघ कृतिका, मंगळवार भौमप्रदोष असल्याने सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली। महाशिवरात्री निमित्ताने मोठी यात्रा भरते। दर्शनासाठी दूरवरून भाविक येतात। मंदिराच्या सभागृहात सकाळी कीर्तनाचे आयोजन केले आहे। यावेळी अनेक दानशूर भाविकांचे वतीने फराळाचे वाटप होते। गोदावरी नदीच्या पात्रात असलेल्या पानवेलीमुळे भाविकांची गैरसोय झाल्याचे चित्र पाहायला मिळते। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थाडी।